सिद्धांत मात्रेचा संघ, जहणमान कामोटे बारक्या कांबळेचा संघ, तिसरा संघ आपण पाहणार आहोत उस्मान पटेलचा बाग 11 तळोजे संघ, त्यानंतर चौथा संघ सुपर 8 मध्ये प्रवीण गरज सनी गरजचा मंगलमूर्ती कालोंद्रे संघ, त्यानंतर 2 संघ दापटा खांदा आणि भातान संघ आणि आजच्या रात्रीमध्ये 2 संघ इथे क्वालिफाय होणार आहेत। सुपर 8 चे 4 सामने आपण पाहणार आहोत, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि अंतिम मेगा फायनल। तर शॉर्टेस्ट टीम मीटिंग संघनायकांना बोललेली शॉर्टेस्ट टीम मीटिंग, ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आले तो संघ इथे फलंदाजी करेल, तो चिंचपाडा संघ आणि क्षेत्ररक्षण करताना आपण विनोद वाघमारे यांचा देवस संघाला पाहणार आहोत। 2 पंच मैदानामध्ये सरकले, दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी यांना सुद्धा आम्ही इथे कॉल करतोय का आपण स्टेजवर निश्चित दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी सुद्धा आलेत। तर मैदानाकडे आपण जाणार आहोत। 2 फलंदाज तुफानी हल्ला करण्यासाठी मैदानामध्ये सरकलेत, फलंदाज रोशन पाटील आणि फलंदाज दिनेश गायकवाड। चिंचपाडा संघाकडून 2 विस्फोटक फलंदाज, तर षटक ज्याच्या हातामध्ये दिलाय, चेंडू ज्याच्या हातामध्ये दिलाय तो देवस संघाचा गोलंदाज या वेळेला आपण पाहणार आहोत। जो षटक घेऊन येतोय, जोखीम उठवली असेल पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येणारा गोलंदाज मयूर वाघमारे। मागच्या सामन्यामध्ये सुरेख कामगिरी केली होती या खेळाडूंना आणि तो मयूर वाघमारे पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्ये पहिला चेंडू फेकेल। थोडासा वॉर्म अप करताना गोलंदाज चेंडू आणि लाईन लेनचा अभ्यास करताना गोलंदाज व्यूअर असणार। क्षेत्ररक्षक आपण पाहिलं जिथे पहिलं सत्र पाहणार आहोत, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, तर चेंडू फेकेल मयूर वाघमारे। पहिला चेंडू, पहिलं सत्र, सेशन 1, पहिला अंक, पूर्वार्ध सामन्याला सुरुवात। देवत एका बाजूला, चिंचपाडा संघ तर चेंडू फेकेल गोलंदाज मयूर वाघमारे। पहिला चेंडू लो पुलटॉस चेंडू, चेंडू लेग बिफोर दी विकेट होता, चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाज थोडासा नाराज आहे कारण जो फटका त्याने सिलेक्ट केला होता तो फटका त्याला खेळता आला नाही। फलंदाज थोडासा निराश मनाने त्याला खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाज रोशन पाटील, पण काही का होईना धावसंख्येला आकार इथून दिला जाईल, जिथे चिंचपाडा संघ पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांचा आपण सामना पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, मयूर वाघमारेचा हा चेंडू, फलंदाज होता स्ट्रायकरला दिनेश गायकवाड। थोडंसं वेगळं चित्र, चेंडू सीमा रेषेकडे आक्रमकता सिद्ध केली होती आणि पंचाने ती इशारा केलाय, परफेक्टली टाइम शॉट 4 रन्स। असून म्हातारी सांगती या वयसोळा कुठ काय म्हणतारा तर सुजित मुंडे यांना मी विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं। सुजित मुंडे आपण कुठे असाल तर स्टेजची संपर्क साधा, वळूया आपण मैदानाकडे जिथे 2 चेंडूचा सामना संपलाय, एकूण धावा 5 या धावसंख्या। गोलंदाज मयूर वाघमारे, पुढचा चेंडू, हा चेंडू अतिशय वेगाने चेंडू फेकला होता, गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू होता, सरळ गेलाय, कुठलाही टर्न या चेंडूला नव्हता आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि आपण या वेळेला पाहतो 3 चेंडू इथे समाप्त झालाय आणि गुणतालिका ताजी क्रमवारी आपण पाहिली तर एकूण धावा बिनबाद 5 या धावसंख्येवर। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, मयूर सामना करेल फलंदाज दिनेश गायकवाड। चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, गोलंदाजावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न इथे फसला जातोय। इनसाइड सर्कल चेंडू कलेक्ट केला जातोय आणि तोपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करेल। वेल टेकन, 1 धाव फलंदाज इथे पूर्ण करेल, एका धावेने धावसंख्या पुढे सरकल्या। आपण धावफलकाचा जर विचार केला तर एकूण धावा गुणतालिकेवर या वेळेला आपण पाहणार आहोत 6 या धावसंख्येवर। गोलंदाज तयार, मयूरचा हा चेंडू, सरळ चेंडू गेला होता, अतिशय वेग चेंडूला होता। मयूर जी आजची आपण कामगिरी पाहिली, कामगिरी चोख पार पडतोय। पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला सुद्धा मोठं योगदान दिलं होतं या खेळाडूंना आणि सांघिक कामगिरी खेळामध्ये किती महत्वाची असते याचं उत्तम उदाहरण देताना खेळाडू मैदानावर मयूरला आपण पाहतोय। पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपण पृथक्करण पाहिलं, चेंडूची डिटेल्स पाहिली। पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर सिंगल, 5वा चेंडू निर्धाव आणि 6वा चेंडू सुद्धा निर्धाव। तर 7 चेंडू फेकले, 1 चौकार मारला होता फलंदाज दिनेश गायकवाडनं आणि 7 चेंडू मध्ये 6 धावा दिल्या। डीजे
तर आपण खेळाडू पाहिलं होतं मयूर वाघमारे उदयमुख खेळाडू हळूहळू का होईना धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. चिंचपाडे संघाच्या फलंदाजाकडून षटकच्या हातामध्ये दिलाय तो गोलंदाज यशवंत वाघमारे. अतिशय अनुभवी गोलंदाज ज्यांना पाहतोय स्वतः गोलंदाज शिक्षणाची सजावट हे चित्र ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण कमी ठिकाणी पाहतो आणि स्वतः गोलंदाज व्यूहरचना कारण त्याला माहिती आहे आपण ज्या लाईन लेनवर गोलंदाजी करू त्या क्षेत्रामध्ये तिथे तैनात करताना क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन व्यूहरचना एक क्षेत्राचे डीप स्क्वेअर लेगला ऑन साइडला गोलंदाज तयार. यशवंत वाघमारेचा हा चेंडू लो फुलटा चेंडू गॅप मध्ये ढकललाय प्रयत्न निश्चित केला जाईल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय. सिंगल डबलला प्राधान्य देणारा चिंचपाडा संघ आपण या मैदानावर पाहतोय. योगदान देतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना. तर चिंचपाडा संघ आपण म्हटलं तर राकेश भोईर अर्जुन परदेशी सारखे 2 खेळाडू आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि त्यांच्या गावातील बी संघ जे उदयमुख नवीन खेळाडू अतिशय चांगला क्रिकेट दाखवताना या सामन्यामध्ये बॅटची कडा झोकून दिलंय. वॉट अ कॅच अमेझिंग अनबिलिव्हेबल व्हेरी गुड कॅच. आणि डीजे जितू यांची खासियत आहे जेव्हा 12 वाजून जातात तेव्हा ते पूर्ण रंग बदलतात. कव्वालीचे गाणं सुद्धा ऐकवतात मात्र आणि प्रेमाचं संगीत ऐकवताना कारण 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस साजरा त्यांनी निश्चित केला होता आणि कुठेतरी आपल्या युवा वर्गाला डीएजीच्या माध्यमातून मेसेज देताना. जाऊया मैदानाकडे जिथे आपण पाहतो यशवंत वाघमारे गोलंदाजी करते. 2 चेंडू खेळचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या गुणतालिकेवर या वेळेला आपण पाहतोय बिनबाद 1 फलंदाज बाद झाल्यानंतर एकूण धावा अप्रतिम खेळ टिपला होता. अतिशय देखणा झेल प्रेक्षकांची मन जिंकणारा झेल होता. आपण प्रेक्षक वर्ग म्हणून त्याचं कौतुक सुद्धा पाहिलं होतं. तो क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटला ऑन साइडला पूल केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली ऑन कॅच झेल घेण्याची संधी होती आणि एक आक्रमक फलंदाजा छेडलेला सोडलेला झेल येणाऱ्या पुढच्या चेंडूवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यशवंत वाघमारे सामना आपण मध्ये चिंचपाडा आणि देवा त्यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई नाट्यमय क्रिकेट प्रेक्षक वर्गाला आनंद घेताना या सामन्याचा जो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघ चांगला प्रयत्न करताना खेळामध्ये विकेट हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू डीप पॉइंटला एक चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस आणि विजय होतो चेंडूचा 4 धावेसाठी. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर यावेळी 13 या धावसंख्येवर प्रवास केला जातो. फलंदाज दिनेश गायकवाड बाद झाला. रोशन पाटील 4 चेंडूचा सामना 5 धावेचं योगदान देणारा खेळाडू मैदानावर. तर पाहायचं किती धावसंख्या राईट स्टार्ट सुरुवात योग्य केल्या टार्गेट सेटअप करताना फलंदाज मैदानावर सरळ बॅटचा फटका स्ट्रेट टू दी लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तिथे तैनात. थ्रो पा किती परफेक्ट थ्रो फेकलाय आणि फलंदाजांना यावेळी बुचकळ्यामध्ये पाडलंय आणि धावबाद होते फलंदाज. आणखीन एक सफलता धावबादच्या रूपानं दुसरा फलंदाज बाद. एकूण धावसंख्या असताना गुणतालिके
वळूया आपण सामन्याकडे. 2 गडी बाद झाले. धावसंख्येत एकूण 14. या धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानामध्ये परततोय. फलंदाज इनेट नंबर 4 सतीश पाटील आणि फलंदाज दीपेश केणी. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज मिडल ऑर्डरतील स्ट्रॉंग फलंदाज मैदानावर पाहतोय. काय करामत करतील, बॅट मधून मोठे फटके दाखवतील का? गोलंदाज तयार यशवंत वाघमारे. पुढचा चेंडू. हा चेंडू निश्चितच थोडासा चेंडू कठीण होता. फलंदाजानं प्रयत्न निश्चित केला होता. फुटवर्कचा वापर या चेंडूवर खेळण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र यशवंत वाघमारेचा हे षटक आपण पाहिलं जे 2ऱ्या क्रमांकाचं होतं. जेव्हा पहिलं षटक मयूर वाघमारेने फेकलं होतं 6 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर यशवंत वाघमारेने षटक फेकलंय. धावा दिल्यात एकूण 8 आणि एक सफल धाव. तर एकूण धावसंख्या 14. या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेत. तर 2 षटकांचा खेळ ते बाकी आहेत. आमचे फोटोग्राफर लालचंद थोडेसे नाराज आहेत कारण आज आपला संघ पराभूत झालाय आणि निश्चित जेव्हा आपला संघ पराभूत होतो तेव्हा त्यांची पाठीराखे नाराज असतात आणि आज ते थोडेसे नाराज आहेत. कदाचित घरच्या घरी जातील कारण त्यांना माहिती एकच सामना आता राहिलाय आणि थंडी सुद्धा नाहीये तर कदाचित ते आज इथे थांबतील. तर एक संघ इथे काढायचंय. आयोजकांच्या वतीनं आम्ही इथे सांगतोय जाऊ नका. विजय होणारा संघ एक संघ आम्ही क्वालिफाय करणार आहोत जेणेकरून उद्या वेळ वाचवला करणार आहोत. डान्सिंग स्टाईल अंपायर गोटा इथे येणार आहे तर निश्चित प्रेक्षकांचं मनोरंजन असेल. मैदानाकडे थेट वळूया. 2 षटके ते समाप्त झाले आणि 2 षटकामध्ये तर 2 षटके ते समाप्त झाले. उर्वरित 2 षटकामध्ये का फलंदाज हाणामारी करेल का अतोनात प्रयत्न इथे केला जाईल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल आणि ते प्रयत्न फलंदाजाकडून निश्चित आम्ही करणार आहोत. तर निश्चित गोलंदाज तयार. षटक फेकेल सागर पाटील. सामना करेल. स्ट्रायकरला फलंदाज खेळण्यासाठी तयार. लो फुलटा चेंडू. चेंडूला मिड विकेट सीमारेषेकडे. चेंडूवर क्षेत्ररक्षक पात्र अप्रतिम. याला म्हणतात सराव. प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण बनतो आणि जर तुम्हाला चांगल्या खेळाचं प्रदर्शन दाखवायचं असेल तर खूप मेहनत करावी लागेल. खूप सराव करावा लागेल आणि याचं उदाहरण देवस संघाचा रोजचा नियमित सराव. त्यामुळे एवढी सुरेख क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण या मैदानावर पाहतोय. अतिशय क्लोज यष्टीरक्षण आपण पाहतोय मैदानावर. सरळ बॅटचा फटका कॅप मध्ये ढकललाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि चेंडू शेवटच्या क्षणी सीमा पार. 4 धावा. तेवढे कुस्ती खेळावर त्यांचं सुद्धा खूप प्रेम आहे कारण ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि आज क्रिकेटवर असलेल्या प्रचंड प्रेम. मध्यरात्री झाले आणि तरी सुद्धा सामन्याचा आनंद घेताना व्यासपीठावर त्यांना पाल स्पर्धेचे आयोजक विश्वास भगत साहेब सुद्धा असतील. खूप मोठे योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून. चेंडू फेकेल तो गोलंदाज सागर पाटील. 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका लगवला. फलंदाज होता या वेळेला सतीश पाटील. इनेट नंबर 4 चा हा फलंदाज. हा चेंडू आपण पाहिला असेल. चेंडू चाललाय घरंगळ्यात कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू कलेक्ट केला जातोय. 2री धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा. वेल टेकन. 2 वेल. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. प्रवास इथे केला जाईल. मोठ्या धावसंख्येकडे फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण इथे या वेळेला पाहिलं असेल क्षेत्ररक्षण सुरेख होतं आणि क्षेत्ररक्षकाची लाभलेली साथ कुठेतरी सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न या वेळेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या वेळेला फक्त सिंगल असेल. 1 धावेनं आपण धावसंख्या पुढे सरकेल आणि फलंदाजी करणाऱ्या चिंचपाड संघाची एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण पाहणार आहोत 22 या धावसंख्येवर. निश्चित इंडिया क्रिकेटची संपूर्ण टीम खूप मोठे योगदान. सचिन मुंडे, बंटी तांडेल, उमेश पाटील, विकास कांबळे आणि कॅमेरामन आपण पाहतोय बंटी तांडेल ज्यांना आपण थेट कक्षामध्ये इथे पाहतोय. ऑन साइडला जोरदार प्रहार. पॉवरफुल स्ट्रोक. 1 डाऊन चेंडू. सक्सेसफुल शॉट. रिअली नाईस टॅलेंटिंग क्रिकेट. चेंडू 4 धावेसाठी स्क्वेअर लेगला.
स्पर्धा कशी यशस्वी होईल यासाठी पूर्णपणे मेहनत हरेश्वर भगत साहेब असतील, नरेश भगत साहेब यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहतोय. राईट अबाउट द विकेट. हा चेंडू फुटवर्कचा वापर केला होता, कंट्रोल केला होता, आपल्या बॉडीला बॅलन्स केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि आपली आक्रमकता सिद्ध केली. पुन्हा एकदा गोलंदाजांना पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि सागर पाटील देवस संघाचा गोलंदाज तिसरं षटक फेकला. थोडासा महागडा धावा दिला, 13 धावा दिला, एकूण 12 आणि 3 षटक, एकूण 18 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण गुणतालिका पाहतोय. एकूण धावा 26 या धावसंख्येवर. डीजे पिंपळीच्या मैदानाकडे आम्ही निश्चित वळणार आहोत. तर फेब्रुवारी महिना आज 28 फेब्रुवारी, कदाचित आज शेवटचा दिवस असेल फेब्रुवारी महिना. काही दिवसापूर्वी आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिलं होतं का तब्बल खूप वर्षांनी या महिन्यामध्ये अनेक वार असे एकत्र आले होते, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, जिथे 3 षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. 3 षटक समाप्त झाल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या चिंचपाडे संघाची एकूण धावसंख्या 26 या धावसंख्येवर. तर निश्चितच आपण थेट वळूया सामन्याकडे, जिथे गोलंदाजी करेल यावेळेला प्रभाकर पाटील. प्रभाकर पाटील देवस संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि योगदान देताना आपल्या संघासाठी षटक घेऊन आलेत. चेंडू फेकतील. पहिला चेंडू ऑफस्टिकवर चेंडू फेकला होता. ऑफस्टिकवर हा चेंडू फेकला होता. निश्चित प्रयत्न केला होता फटका खेळण्यासाठी. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. आणखीन एक गुड न्यूज आम्हाला ते समजत्या. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. प्रभाकर पाटील गोलंदाज तयार. ऑन साइडला जोरदार प्रहार जिथे आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फक्त सिंगल दुसरी धावेसाठी निघाल्या होत्या. आणि प्रभाकर पाटील या खेळाडूची इथे काय चित्र, व्हॉट एक्झॅक्टली आपण सी आपण इथे काय नाट्य घडलंय. फलंदाज धाव चोरण्यामध्ये आपली विकेट गमावत आहे आणि विनाकारण विकेट फेकली जाते. आणि इन ॲट नंबर 5 चा फलंदाज अमोल केनी मैदानावर आलाय. तर दीपक पाटील आपण पाहिलं तर जे आपले आयोजक नंदू भगत आहे, ज्यांचा आज त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे आणि आज त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे आणि ती धमाल जल्लोष जोरदार टाळ्या वाजवूया आपण नंदू भगत यांची आज अॅनिव्हर्सरी. खूप त्यांना आपण त्यांचं अभिनंदन करूया. मात्र आज ते दूरवर गेलेत, याचं कारण आम्हाला समजलं नाही. तर प्रभाकर पाटील षटक फेकेल. आपल्या संघासाठी चांगली मोठे योगदान देताना गोलंदाज आपण यावेळेला फलंदाज मैदान अमोल केनी आणि स्ट्रायकरला फलंदाज असेल ना तो दीपेश केनी. एक चौकार दाखवलाय. कोणी 4 चेंडूचा सामना केला. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडूला चोख प्रत्युत्तर. चेंडू सीमा पार. अंपायर सिग्नल नो बॉल आणि नो +6. एकूण 7 धावेचा बोनस आणि नियमानुसार आम्हाला सांगता येणार का हा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. बोनस आपण पाहतो. एकूण धावसंख्या वेगाने पुढे सरकले. जलद गतीने अवस्था प्राप्त करत असताना एकूण धावसंख्या ती 34 या धावसंख्येवर. आपण पाहिलं असेल आयोजकांचा संघ इथे खेळला होता. काही का होईना शेवटच्या क्षणी पराभूत झाले आणि मुकेश भगत नाराज आहेत. पूर्ण त्यांचा मूड आज नाही. स्पर्धा पाहण्याचा योगदान चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानावर गेले होते, मात्र चेंडू आपण मैदानावर गाजू शकले नाही. याचं निराश मनाने या स्पर्धेचा आनंद घेत असताना थेट वळणारच आपण मैदानाकडे, जिथे धावसंख्या आपण पाहते 34 या धावसंख्येवर. आपण या स्पर्धेतील अंतिम रात्र धमाल जल्लोषाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी करणार आहोत. चेंडूची मागणी केली गेली, जिथे गोलंदाजी करते प्रभाकर पाटील. हा प्रभाकरचा मी मगाशीच उल्लेख केला होता दीपक पाटील का या
खेळाडूंना शरीर सौष्ठव बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये खूप मोठे योगदान तालुका स्तरीय असेल जिल्हा पातळीवर देवत गावाचं नाव रोशन केलं होतं तो खेळाडू मैदानावर आणि आपला चांगला खेळ दाखवताना शक्तीचं प्रदर्शन गोलंदाजाच्या मार्फत मैदानावर आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम गोलंदाजाकडून येथे केलं जाईल. गोलंदाज तयार प्रभाकर पाटील हा चेंडू ऑन साइडला चेंडू वेगानं लॉंग लेगला आणि जिथे आमचे व्हॉलेंटियर स्पर्धेचे आयोजक 38 ऑन बोर्ड 38 धावा धावफलकावरती. दूरवर बसलेले प्रेक्षक या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असताना आपण पाहतोय रेल्वे ट्रॅकवर बसलेले प्रेक्षक हातामध्ये तो एकच प्याला तो सुद्धा असेल आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना तर एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण या वेळेला पाहणार आहोत. धावसंख्या ती एकूण 38 धावा. प्रभाकर पाटीलचा चेंडू खोदून काढल्या चेंडूला थोडासा हवेमध्ये चेंडू होता वेल जज करू शकला नाही रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता आणि या वेळेला मात्र फलंदाज 2 धावा पूर्ण करेल. 2 धावेनं फलंदाजी करणाऱ्या चिंचपाड संघ जाऊन पोहोचतोय मजल मारतोय एक मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करतो आणि संघाची एकूण धावसंख्या 40 40 या धावसंख्येवर जेथे 3 फलंदाज बाद झाले 3 गडी बाद 40 धावा. चिंचपाडा संघ कदाचित 50 ते 55 धावांचा टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून चांगला प्रयत्न येथे केला जाईल. गोलंदाज थोडासा मागणं ठरतोय या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरचा पहिल्या सत्रातील अंतिम षटक प्रभाकर पाटीलचा हा चेंडू सरळ बॅटचा फटका चेंडू या वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडू पकडतोय आणि तोपर्यंत आपण पाहिल्याचे फलंदाज दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी निघाले 3 धावा पूर्ण चौथी धाव घेण्याचं धाडस जोखीम उठवली आणि विनाकारण येथे विकेट फेकली. तेरे आशिक है सदियों पुराने डीजे जीतू आमच्या संवेदन अतिशय प्रेमाचं संगीत प्रेक्षकांना ऐकत असताना मैदानाकडे आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 43 धावा जिथे प्रवास करतोय फलंदाजी करणारा संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली जाते त्याची इम्प्लिमेंट करताना फलंदाज मैदानावर तळ टोकून बसले आणि गोलंदाजांना संधी कधी मिळेल ही सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चाललाय. अतिशय ताकदीचा क्षेत्ररक्षण सहानिसा केली होती. दुसरी धावेसाठी निघाले स्लॉग ओव्हरचे षटक एंड ऑफ दी ओव्हर. पहिलं सत्र येथे समाप्त होते आणि पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली त्या चिंचपाडे संघाची एकूण धावसंख्या 44 ऑन बोर्ड 45 रन्स टू विन. तर 44 धावांवर मजल मारल्या 45 धावांचं लक्ष्य इथे पार करायचं. उस्मानची 85 धावांची आपण तडाखेबाज खेळी पाहिली होती. प्रवीण घरची 47 धावांची आपण दुवादार खेळी. त्यानंतर सिद्धांत मात्रेची 42 धावांची खेळी. त्यानंतर एक संघ इथे पराभूत झाला होता निकेश मात्रे ओवे संघाचा मध्ये निकेश मात्रेनं सुद्धा 51 धावांची जबरदस्त खेळी इथे प्रेक्षकांना दाखवली होती. आजचा आपण विचार केला फारसे आपल्याला सामने मोठे पाहायला मिळेल नाही पण आज पण सुरेख कामगिरी आपण देवत संघ पाहिला असेल त्यानंतर विचुंबे संघ पाहिला असेल. गोलंदाजच्या जोरावर सुद्धा अनेक संघांनी आजच्या रात्रीमध्ये करामत केल्या. तर दुसऱ्या सत्रामध्ये विनोद वाघमारे यांनी आम्हाला मगाशी सांगितलं होतं का ही स्पर्धेमध्ये जर पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी निराश केली दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या संघाला भरीव कामगिरी दाखवतील. सुपर 8 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. एक संघ इथे क्वालिफाय होणार आहे. सुजित मुंडे आपण कुठे असाल तर आपण लगेच स्टेजवर या. डीजे निश्चितच पहिलं सत्र इथे समाप्त झाले. वळूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये काय वाढून ठेवले कोणता संघ आपली दहशत निर्माण करेल आणि याचं धावतं वर्णन ऐकवतील आमचे मित्र दीपक पाटील पळसपे जे
LIC विभागामध्ये कार्यरत, खूप मोठ्या पोस्टवर जे डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत आणि एवढी पोस्ट मोठी असताना सुद्धा क्रिकेटसाठी जो ते पूर्ण वेळ देतात, अगदी कौतुक करावं तितकं कमीच येतं. वळूया दुसऱ्या सत्रामध्ये काय वाढून ठेवलंय, कोण आपले आक्रमकता सिद्ध करेल हे चित्र आपण पाहणार आहोत. देवस संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का फलंदाजी करणारा देवस संघ फलंदाजी करणारे, मात्र गोलंदाजी करणारा संघ त्यांना शांत बसवेल का चिंचपाडा संघ, याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा ऐकू देईल दीपक पाटील पळसपे यांच्याकडे. धन्यवाद सागर मांडवकर. अतिशय चांगला सामना पाहतोय आपण. या ठिकाणी पाहायला गेलं तर चिंचपाडा संघ जरूर अडचणीत होता, कारण 3 षटकं संपल्यानंतर 26 धावा होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या 18 धावा आल्या, या 18 धावा खूप निर्णायक ठरणार आहेत या सामन्यामध्ये. उद्या याच मैदानावर आपल्याला डान्सिंग स्टाईल अंपायर, गोटे अंपायर पाहायला मिळणार आहे आणि याचे पूर्ण स्पॉन्सरशिप केले आमचे लाडके आयोजक या ठिकाणी सन्माननीय वसंतजी भोईर साहेबांकडून या ठिकाणी गोटे अंपायरसाठी स्पॉन्सरशिप आलेली आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आपण मनपूर्वक आभार मानूया. तर सागर, उद्या खऱ्या अर्थाने खूप गर्दी होईल या मैदानावर गोटे अंपायरला पाहण्यासाठी, कारण एक आगळी वेगळी त्यांची छटा, स्टाईल आणि चौकार, षटकार किंवा विकेट्स केल्यानंतर करणारा डान्स, उस्मान पटेलचा खेळ पाहण्यासाठी परवा सुद्धा गर्दी झाली होती, उद्या सुद्धा गर्दी होणार आहे. उद्या राजू डांगेचा पळसपे संघ खेळणार आहे, बारक्या कांबळ्या, प्रवीण घरात काळुंद्रे, त्यामुळे जवळचा संघ असल्या कारणानं इथे अजून तुफान गर्दी होणार आणि त्यात गोटे अंपायर, त्यामुळे नक्कीच उद्या यायला विसरू नका, कारण उद्या असा दिवस आहे, स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार, अंतिम दिवस, आणि या रात्रीमध्ये नक्कीच फुल टू धमाल उद्याची रात्र असणार. तर चला आपण सामन्याकडे वळूया. तत्पूर्वी 12वीला कोण विद्यार्थी असतील तर त्यांनी कृपया घरी जा, आपला उद्या पेपर आहे, आपल्याला मी आठवण करून देतोय. तर मयूर पाटील आणि सागर पाटील अशी जोडी मैदानामध्ये यावेळी 45 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज चिंचपाडा संघाचा स्ट्रायकर गोलंदाज विजय पाटील पहिला चेंडू घेऊन, पहिलाच चेंडूवर जबरदस्त प्रहार, चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, दमदार सुरुवात या ठिकाणी देवस संघाची चौकारानं काटा बोललाय. वाघमारे मागच्या सामन्या खेळाडूनं चांगला खेळ केला होता, गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली गुणवत्ता दाखवली होती, फलंदाजीमध्ये सुद्धा धावा काढल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मयूर वाघमारे हा फलंदाज. यावेळेस पहिल्याच चेंडूवर विजय पाटीलच्या चौकारानं सुरुवात. दुसरा चेंडू पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय या ठिकाणी एका हातामध्ये झेलण्याचा चेंडूला प्रयत्न केला होता, प्रयत्नाला अपयश आलंय, परंतु कौतुक करायला हवं क्षेत्ररक्षकाचा, एक सुंदर प्रयत्न केला होता. या धावा मिनिटात 45 धावांचा पाठलाग करतोय. या ठिकाणी पाठलाग करताना देवस संघ फलंदाजी करतोय, गोलंदाजी करणारा संघ आहे चिंचपाडा संघ. शेवटच्या षटकामध्ये देवस संघानं 18 धावा बहाल केल्यात, त्या 18 धावा निर्णायक ठरणार का या सामन्यामध्ये, हे मात्र येणारा काळ ठरवणार. परंतु यावेळेस मात्र मयूर सुरेख फलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो, या षटकामध्ये नक्कीच फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे, आणि या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर नक्कीच चांगली फलंदाजी आहे. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच अदई आणि विचुंबे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण लवकरात लवकर समर्थन कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. विचुंबे आणि अदई तर नक्कीच गोटे अंपायर उद्या असणार आहेत, वसंत भोईर साहेबांनी स्पॉन्सर केलंय. परंतु जे आपण खऱ्या अर्थानं ही शृंखलेचं जे चेंडू आपण पाहतोय, त्या चेंडूशिवाय ही स्पर्धा झाली नसती. राजू रोडे साहेबांनी संपूर्ण या ठिकाणी बॉल बॉक्स आम्हाला बॉल प्रोव्हाइड केले, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. परंतु या भल्या मोठ्या ट्रॉफीज आपण पाहतोय, खूप किमती ट्रॉफीज जे आपण पाहतो, या सर्व ट्रॉफीज हरेश्वर भगत साहेब माजी सरपंच उसरली ग्रामपंचायत यांच्या वतीनं देण्यात आल्यात, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. क्लासिक शॉट या ठिकाणी, जबरदस्त स्वीट शॉट, चेंडू सीमा पार, चौकार.
सागर पाटील फलंदाजांना पहिल्याच षटकामध्ये विजय पाटील या गोलंदाजाला मात्र खूप धावा केल्या. सुरेख फलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातो. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. डीप मध्ये या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र पहिलं षटक सुरू असताना धावफलकावर धावा लागल्यात. त्या तब्बल 12 धावा झाल्यात. नक्कीच सगळं जेवढे स्पॉन्सर आहेत त्यांचे आभार मानावे तेवढेच कमी आहेत. त्याचबरोबर आपण पाण्याची व्यवस्था पाहतोय. मिनरल वॉटर्स, सर्व मिनरल वॉटर्स आपण गेले 4 रात्र पाहिले. तर उद्या सुद्धा मधुकर दामू भगत साहेब यांच्याकडून अनलिमिटेड जेवढा प्याल तेवढं बिस्लरीचं पाणी या ठिकाणी देण्यात आलंय. मधुकर भगत साहेबांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. विजय पाटीलचा हा चेंडू यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू होता. त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेमध्ये 1 धाव येते. या एकेरी धावेच्या मदतीनं पहिलं षटक विजय पाटीलचं या ठिकाणी संपलंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यावेळेस देवत संघाची धावसंख्या 45 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 13 धावा. दीपक आपण इथे पाहिले दोन्ही संघाकडून प्रवास केला जाईल. 45 धावांचा प्रवास इथे पार करायचे आणि देवत संघाचे संघनायक विनोद वाघमारे निश्चित आपल्या संघाला मार्गदर्शन करताना शाबास रे पट्ट्यानो चांगलं चाललंय. पण त्यांना मैदानावर जायचंय आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आई बाबा आणि साई बाबाची शपथ या सत्रामध्ये मात्र धुव्वादार फलंदाजी निश्चित करेन. तर निश्चित तो प्रयत्न केला जाईल. कारण पल्ला पार करायचे 45 धाव्याचा दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देताना विनोद वाघमारे ज्यांनी हा संघ पूर्णपणे बांधलाय आणि खऱ्या अर्थाने एक शिस्त लावली आहे संघाला. खऱ्या अर्थानं आपल्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी नवीन खेळाडू दिसतात देवत संघाचे. खऱ्या अर्थानं जी जडणघडण केली आहे ते नक्कीच कौतुक करायला हवं विनोद वाघमारे यांचा. यावेळेस नवीन गोलंदाज विनोद केणी येतोय. पहिल्या षटकामध्ये विजय पाटीलच्या 13 धावा आल्यानंतर आता मात्र विनोद केणीवर दडपण असणाऱ्या या धावा रोखाव्या लागणार आहेत. ही सलामीची जोडी फोडावी लागणार आहे. जर चिंचपाडा संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. दुसरं षटक विनोद केणीचा शॉर्ट पिच चेंडू होता. सरळ फलंदाजांना सोडून दिलाय. पंचांचा इशारा आलाय. या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात ही धाव येते. पहिली अवांतर धाव मिळणारी देवत संघाला या एकेरी धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय चांगली शृंखला आपण पाहतोय. ही शृंखला कलरफुल शृंखला पाहतोय आपण. वेगवेगळ्या टी शर्ट ज्या पाहतोय या टी शर्टचं सर्वच्या सर्व स्पॉन्सरशिप केलंय आमचे लाडके उपसरपंच साहेब जितेंद्र भगत यांच्याकडून. यावेळेस मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. पहिली सफलता या ठिकाणी सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला. देवत संघाचा सलामीवीर आणि अतिशय महत्वपूर्ण खेळाडू मयूर वाघमारेला आता मात्र मैदान सोडावं लागतंय. सर्व स्पॉन्सरशिप केलंय आमचे लाडके उपसरपंच साहेब जितेंद्र भगत यांच्याकडून. यावेळेस मात्र जोरदार दीपक 2016 मध्ये जेव्हा आपण उसरण्याची सरपंच चषक स्पर्धा पाहिली होती आणि देवत संघ शेवटच्या क्षणी पराभूत झाला होता आणि तो पराभव देवत संघ कधी विसरणार नाही. अतिशय शेवटच्या क्षणी सामना गमावला होता आणि तो प्रचंड अभ्यास करून या सामन्यामध्ये तो संघ पुढचा प्रवास करणार आहे. तर विनोद वाघमारे नाम काफी आहे. वन ऑफ द ग्रेट हिरो टॉप मोस्ट संघनायक मैदानामध्ये आलाय. तर पायाची कोणती कामगिरी दाखवेल आपल्या संघाला. नक्कीच मोठा खेळाडू विनोद वाघमारे यावेळी मैदानामध्ये जातोय. बंडांच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण या ठिकाणी खेळाडू मैदानामध्ये शिरकाव करतोय. 45 धावा तशा पाहायला गेलं तर धावांचा पाठलाग करणं सोपं नाहीये. कारण उसरली संघाची सुद्धा दमछाक झाली होती आणि पराभूत व्हावं लागलं होतं. परंतु यावेळी शेवटच्या षटकामध्ये येणाऱ्या 18 धावा चिंचपाडा संघाच्या पथ्यावर पडणार का
याचं चित्र नक्कीच 3 षटकानंतर आपल्याला समजणार आहे. परंतु यावेळी मैदानामध्ये 14 धावा धावफलकावर लागल्यात. 45 धावा करायच्यात. विनोद केणीला मिळाली पहिली सफलता. उलटॉस चेंडू होता. यावेळी फलंदाज पाहतोय चेंडूकडे. पंचांचा इशारा आलाय. अजून एक खराब चेंडू. दुसरी अवांतर धाव या षटकामधली. धावफलकावर धावा 15. सूरज भगत, आपण कुठे असाल तर स्टेजची संपर्क साधा. आमचे आयोजक सूरज भगत, आपल्याला विनंती असेल आपण लगेच स्टेजवर यायचं. 30 धावा अद्याप करायच्यात. 15 धावा धावफलकावर लागल्यात. 45 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू चांगला वळण दिलाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू सीमा पार जातोय. 6 धावांकरता खणखणीत षटका. पंधरा धावा धावफलकावर लागल्यात. 45 धावांची आवश्यकता. समोर विनोद वाघमारे उभा आहे, त्यामुळे नक्कीच आत्मविश्वास वाढला. यावेळी सागर पाटीलचा काय लाजबाब फलंदाजी करतो खेळपट्टीवर. यावेळेस अजून एक मोठा फटका. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि दुसरा सलामीवीर सागर पाटील बाद होणारा फलंदाज क्रमांक 2 यावेळी मैदानाच्या बाहेर जातोय. यावेळेस अजून एक मोठा फटका. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आहे आणि दुसरा सलामीवीर आता मात्र 2 सलामीवीर परतल्यानंतर खऱ्या अर्थानं विनोद वाघमारे आणि भालचंद्र या दोन्ही फलंदाजांना धुरा आपल्या खांद्यावर घ्याव्या लागणार आहेत. कारण पाहायला गेलं तर ही जोडी अशी आहे जी नक्कीच एक महत्वपूर्ण जोडी असेल आणि या जोडीला फोडण्यात जर चिंचपाडा संघाला यश आलं तर पुन्हा एकदा चिंचपाडा संघ या सामन्यामध्ये परतू शकतो. धावफलकावर 21 धावा लागल्यात. 45 धावांचा पाठलाग करतोय. यावेळी देवस संघाचे दोन्ही सलामीवीर गारज झालेत. आता मात्र नवीन 2 फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळतात. नवीन जाणारा फलंदाज भालचंद्र नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला विनोद वाघमारे. एक तगडा फलंदाज, एक मोठा फलंदाज, अनुभवी असा फलंदाज स्ट्राईक एंडला. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेमध्ये 1 धाव घेतले. स्ट्राईक रोटेट केलंय. खेळपट्टीचा अंदाज जरूर घेईल विनोद, कारण त्याला माहिती आहे मोठा सामना आहे. आपण जर शेवटच्या षटकापर्यंत उभं जरी राहिलो खेळपट्टीवर तरीही हा सामना देवस संघ जिंकू शकतो याची कल्पना विनोद वाघमारेला आहे. आणि नक्कीच या ठिकाणी सावध पवित्र्यानं सुरुवात केल्या. या एकरी धावेच्या मदतीनं धावफलकावर 22 धावा लागल्यात. आपण लढत पाहतोय ही दुसऱ्या फेरीतली लढत आहे. देवत एका बाजूला देवत संघ जो आता मात्र फलंदाजी करतोय आणि ऑरेंज टी शर्ट परिधान केलेला संघ आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. सुरेख लढत सुरू आहे. शांत क्रिकेट, गुलाबी थंडीच्या मध्ये सर्व प्रेक्षक आज चांगली उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस मात्र पाहायचं आहे नक्कीच चक्रावून टाकणारी गोलंदाजी विनोद केणीची. यावेळी थोडासा स्लोवर वन केला होता चेंडू. 1 धाव अंतिम क्षणाला जरूर आले. एकेरी धावेच्या मदतीनं 23वी धाव धावफलकावर लागले. अद्याप 22 धावा अजून करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक सुरू आहे विनोद केणी या गोलंदाजाचं. 2 खराब चेंडू, 1 षटकार जरूर आला होता या षटकामध्ये. विचुंबे संघाचा कर्णधार आणि अदई संघाचा कर्णधार आपण लगेच यायचं या ठिकाणी. त्यावेळेस मात्र पोल करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. 1 धाव घेतले. सिंगल 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 या ठिकाणी येते. मागच्या 3 चेंडूंवर 3 धावा आल्या. 24 धावा धावफलकावर लागल्यात. शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद केणीकडून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर दुसरं षटक या ठिकाणी संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. त्या 24 धावा म्हणजे येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 21 धावांची. तर विचुंबे संघाचे संघनायक अजित भोईर यांना विनंती असेल का आपण इथे आलेले आहेत. धन्यवाद.
तर टॉस इथे केला जाईल. विचुंब संघ इथे खेळणार आहे आणि त्यांचे बिग सपोर्टर मुन्ना सुरते असतील, त्यानंतर बीडी पाटील साहेब असतील, राम मात्रे साहेब सामन्याचा आनंद घेत असताना, निलेश भोईर साहेब असतील, या सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना विचुंब आणि यानंतर सामना होणार आहे तो आधी या दोन संघामध्ये. आज दीपक एकच संघ आपण इथे क्वालिफाय करणार आहोत जेणेकरून उद्या वेळ वाचला जाईल, प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट उद्या होणार आहे आणि हा कुठेतरी प्रयत्न आयोजकांकडून इथे पाहायला मिळेल. तर अटीतटीची चुरशीची लढत थेट वळूया आपण नाव बॅक टू क्रिकेट. 12 चेंडूने 21 धावांची गरज आहे. कोण जिंकणार ही लढत? सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा की देवत संघ या सामन्यामध्ये बाजी मारणार? या 12 चेंडू नंतर आपल्याला कळणार आहे, परंतु या 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे ती देवत संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज मुकेश परमार. मुकेश परमारचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी या गोलंदाजांना केली होती. ती पुनरावृत्ती जर पुन्हा एकदा केली, यावेळेस हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. सरळ विकेटच्या मागे हलकस अपील केलं जात आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी विनोद वाघमारे निर्धाव चेंडू खेळतोय. नक्कीच अनुभवाची जोड आहे यावेळी मैदानामध्ये विनोद वाघमारेला. या 11 चेंडूंमध्ये 21 धावांचं अंतर आहे. पाहायला गेलं तर चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर आहे 10 धावा जास्त आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता आणि शॉर्ट पिच चेंडू जर विनोद वाघमारेला टाकले तर हे चाल पाहायला मिळतील. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. दणदणीत षटकार. धावा यांच्यातलं अंतर आहे 10 धावा जास्त आहेत. शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. म्हणजे पाहायला गेलं तर चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर आहे ते 5 धावांचा. 5 धावा जास्त आहेत. मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. हेमंत भगत यावेळी तिसरे पंच म्हणून काम पाहणार आहेत. गोलंदाजाची शैली कदाचित आक्षेपार्ह आढळली, त्यामुळेच या ठिकाणी गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आलाय. मुकेश परमार हा गोलंदाज सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा तिसरं षटक फेकतोय. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. देवत जिंकणार की चिंचपाडा जिंकणार या 10 चेंडू नंतर आपल्याला कळणार आहे, परंतु सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये आहे. चांगली लढत पाहायला मिळते. एक थरारक सामना पाहायला मिळतोय. एक उत्कंठावर्धक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद वाघमारेनं मारलाय मागच्या चेंडूवर षटकार. मुकेश हा पुढचा चेंडू पुढे सरसावत एक फेकणा फटका. चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक क्लिअर करतोय. अजून एक दमदार फटका. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. मुकेश हा पुढचा चेंडू पुढे परंतु यावेळेस मात्र हवी ठरलाय देवत संघ. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एक धाव. थोडीशी कुर्मगतीनं धाव पाहायला मिळाली तर या 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धावांच्या मदतीनं आता मात्र येणारे 8 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. 8 चेंडू 7 धावांची गरज आहे. 2 षटकारांच्या मदतीनं चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. देवत संघ विजयाकडे वाटचाल करतोय. 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. विनोद वाघमारेनं संकटातून बाहेर काढले आपल्या संघाला. 2 षटकार या ठिकाणी 2 षटकार मारल्यानंतर आता मात्र 8 चेंडू 7 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असणार आहेत मुकेश परमारच्या. महागड षटक पाहायला मिळालं. यावेळेस मुकेश परमारचं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु ती पुनरावृत्ती मात्र करता आली नाहीये. परंतु या 2 चेंडूंमध्ये निर्धाव चेंडू टाकला, एखादी विकेट हस्तगत केली तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो या ठिकाणी सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. आणि तो चेंडू या ठिकाणी पडला. निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी होते. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर किती धावा येणार हे मात्र पाहणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना एखादी विकेट
निर्धाव चेंडू पुन्हा एकदा चिंचपाडा संघाला या सामन्यामध्ये परतवू शकतो, कारण मागचा सामना आपण पाहिला होता जेव्हा 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना 6 धावा निघाल्या नव्हत्या. वाघिवलीवाडा संघ त्यावेळी पराभूत झाला होता. तर पुन्हा एकदा ती किमिया यावेळी चिंचपाडा संघ करणार का? येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. संधी मिळते आमच्या लाडका डीजे मास्टरला. चेंडू 7 धावांची गरज आहे. त्यावेळी मैदानामध्ये खेळणाऱ्या देवत संघाला अतिशय महत्वपूर्ण लढत, कारण ही लढत जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याचा मानस असेल देवत संघाचा, परंतु ही लढत जिंकायला हवी आहे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना आपण याच मैदानावर आजच्या रात्रीमध्ये एक सामना पाहिला होता वाघिवलीवाडा संघाने आदई संघाला. त्यावेळी वाघिवलीवाडा संघाला गरज होती 6 धावांची आणि आदई संघानं जबरदस्त गोलंदाजी करून त्या धावा करू दिल्या नव्हत्या. म्हणजे या मैदानाचा आजचा इतिहास आहे, परंतु हा इतिहास पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा कोण तो गोलंदाज असेल जो आपल्या संघाला विजय मिळवून देईल? परंतु असं काही घडू देणार का विनोद वाघमारे आणि बालचंद्र वाघमारे? हे 6 चेंडू नंतर नक्कीच कळणार. परंतु यावेळी मात्र गोलंदाजीची धुरा दिले कर्णधारांना. चिंचपाडा संघाचा गोलंदाज नितेश केणी याच्या हातामध्ये. नितेश केणी गोलंदाज. यावेळी कोकण रेल्वेचं आगमन पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. रात्रीचे 1 वाजलेत. आज 28 फेब्रुवारी. 12वीची परीक्षा आजपासून चालू होते. 12वीचे या ठिकाणी कोण विद्यार्थी असतील तर त्यांना शुभेच्छा देऊया, आणि कोण असाल तर आपण कृपया घरी जा. उद्या आपला पेपर आहे, काहीतरी लिहा त्याच्यामध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता. पहिलाच चेंडू या ठिकाणी खराब चेंडूला सुरुवात झाली. नितेश केणीला पहिला चेंडू स्वैर मारा या ठिकाणी टाकलाय. वाईटच्या स्वरूपात का होईना या ठिकाणी देवत संघाला धावा येणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला आजच्या रात्रीचा चीज करायचा असेल तर निर्धाव चेंडू फेकावे लागणार आहेत, विकेट्स हस्तगत कराव्या लागणार आहेत, कारण 2 फलंदाज असे आहेत. विनोद वाघमारे खेळपट्टीवर आहे, बालचंद्र वाघमारे खेळपट्टीवर आहे. अशा वेळी स्थिरावलेली जोडी फोडण्याचं काम करावं लागणार आहे ते चिंचपाडा संघाला. यावेळेस पुन्हा एकदा पाहायचं, पुन्हा एकदा फलंदाजानं हा चेंडू सोडून दिलाय. तर या ठिकाणी मी म्हणेन 7 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज अशाच धावा बहाल करतोय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची. चेंडू निर्धाव टाकावे लागणार आहेत, परंतु या ठिकाणी स्वैर मारा पाहायला मिळतोय. वाईट बॉल्स, ज्यावेळी बॉल टू बॉल रन्स आहेत आणि अशा वेळी गोलंदाजांना वाईट बॉल्स टाकणे कितपत योग्य आहे हे गोलंदाजांना विचार करायला हवा. राईट आर्मवरती विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र पाहायचं, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे पाहतोय. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. फलंदाजाच्या बॅटचा संपर्क होत नाहीये. आता मात्र तो चेंडू पडलाय. आता मात्र निर्धाव चेंडू पडलाय. येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव असं समीकरण पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू परतवण्याच्या नादामध्ये एक सोपा झेल देऊन देवत संघाचा 3रा फलंदाज या ठिकाणी बाद होता. सामना संपलेला नाहीये. येणारे 4 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची. समीकरण पाहायला मिळतंय. फुलटॉस चेंडू नक्कीच पंचांचा जो काही निर्णय असेल तो मान्य करायला हवा. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल आणि पंचांशी वाद घातल्यास या ठिकाणी आयोजक नक्कीच कठीण निर्णय घेतील. त्यामुळे पंचांशी कोणत्याही प्रकारची हुज्जत आपण घालायची नाहीये, कारण
4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये यावेळी पोहोचलाय. 4 चेंडू 5 धावांची गरज असताना नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जातोय. सत्यवान वाघमारे आणि विनोद वाघमारे ही जोडी आपल्या संघाला विजय मिळवून देणार का? कारण अनुभवपणाचा समोर अनुभवी खेळाडू विनोद वाघमारे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्की चिंता करण्याची गरज नसणार आहे. कारण विनोद वाघमारे हा पूर्ण डाव नव्हे तरी मॅच सावरले. 2 षटकारांच्या मदतीने तब्बल 16 धावांची खेळी केली आहे ती विनोद या खेळाडूंना. यावेळेस मात्र पाहायचा शफल झाला होता. अतिशय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कोणत्याही परिस्थितीत ही लढत गमवायची नाहीये. या ईर्षेनं चिंचपाडा संघाचं क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं झालं होतं परंतु 2 धावा मात्र रोखू शकला नाहीये. परंतु विनोद वाघमारेचं कौतुक करायला हवं. ज्यावेळी डावाची गरज आहे अशा वेळी मात्र सफल होऊन या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. धाडस दाखवलं होतं. म्हणजे आत्मविश्वास पूर्णपणे सागर त्याच्या खेळीमध्ये जाणवतोय. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावांची. टेन्शन वाढतंय. चिंचपाडा संघ देवत संघ नक्कीच दोन्ही संघाची धाकधूक वाढली आहे. कारण जेव्हा असे सामने सागर पाहायला मिळतात बॉल टू बॉल तेव्हा प्रत्येक सामना हा चुरशीचा होत असतो. अशा वेळी स्थिरावलेला फलंदाज सुद्धा छोटीशी चूक करून आपलं मैदान सोडतोय आणि आपल्या संघाला संकटात टाकताना बरेचसे सामने आपण पाहिलेत. 3 चेंडू 3 धावांची गरज असताना एखादी विकेट एखादा निर्धाव चेंडू चिंचपाडा संघाच्या बाजूला पुन्हा एकदा कौल देऊ शकतो याची जाणीव चिंचपाडा संघाच्या सहकार्यानं आहे. परंतु विनोद वाघमारे जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत देवत संघाचे पाठीराखे मात्र चिंता करणार नाही आहेत. सुरेख लढत पाहायला मिळते. चांगला सामना पाहायला मिळतोय. देवत जिंकणार की चिंचपाडा जिंकणार? चिंचपाडा संघाला मी विनंती करतोय लवकरात लवकर आपण थोडस स्पीडअप करायचंय कारण आज 2 सामने अजून खेळवायचे आहेत. रात्र पूर्ण सकाळ होऊ द्यायची नाही आम्हाला नाहीतर पहाट होईल. उद्या सुद्धा पहाट होणार आहे. त्यामुळं आज तरी लवकर घरी जाता येईल कारण पंच आमचे बरेचसे लांबून येतात. त्यांना उद्या सकाळी पुन्हा कामाला जावं लागतं. पुन्हा 7 वाजता इथं हजेरी दाखवायला लागते. त्यामुळे नक्की विचार करा आपण. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह झेल मात्र सोडलाय. मी म्हणतो झेल नव्हे तर या ठिकाणी सामना सोडलाय चिंचपाडा संघानं. कारण संधी दिली होती या ठिकाणी क्रिकेटनं संधी दिली होती सागर. या संधीचं सोनं करायला हवं होतं कारण विनोद वाघमारे सारखा फलंदाज यावेळी बाद झाला असता आणि 2 चेंडूंमध्ये 3 धावा सुद्धा राहिल्या असत्या. परंतु आता मात्र मी म्हणेन हुकमत गाजवले देवत संघानं. येणारे 2 चेंडू आणि गरज आहे ती 1 धाब्याची. 2 चेंडू 1 धाब्याची गरज आहे. सामना या ठिकाणी जवळजवळ बरोबरीत सुटलाय आणि सामना बरोबरीत सुटला तर नाणेफेक ज्या संघाच्या बाजूने लागला असेल त्या संघाच्या बाजूने कौल दिला जाईल. या ठिकाणी देवत संघानं आजच्या रात्रीमध्ये पहिला संघ ठरलाय ज्यानं सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. देवत संघाचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर चिंचपाडा संघानं सुद्धा या ठिकाणी चांगला खेळ दाखवला. प्रेक्षकांची मनं जिंकली त्याबद्दल चिंचपाडा संघाचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. वेल्डन देवत संघ. हॅलो देवत संघ थांबा. एक सामनावीराचा पुरस्कार घेऊन जा. लवकर जरूर या उद्या कारण सुपर 8 मध्ये प्रवेश केला. आपलं हार्दिक अभिनंदन. दुसरा सामना आपण पाहणार आहोत. यजमान उसरली संघाला ज्यानं पराभूत केलं होतं विचुंबे संघ आणि आदई संघ. तर खऱ्या अर्थानं हे 45 धावांचा पाठलाग करताना तर देवत ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब सुनीलजी वाघमारे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण द्यायचा आहे. संदीपजी वाघमारे साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते
त्या खेळाडूचा आपण गौरव करायचा. देवस संघाचा सुपर 8 मध्ये प्रवेश करून देणारा हा खेळाडू ज्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. खऱ्या अर्थानं कठीण होती ती लढाई, सोपी केली. एका बाजूला उभा राहिला आणि आपल्या संघाला विजयी करून दिला. ज्यानं 24 धावा ठोकल्या या सामन्यामध्ये फलंदाजी करताना. तो सर्वात अनुभवी असा फलंदाज विनोद वाघमारे ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. विनोद वाघमारेशी आम्ही निश्चित संपर्क साधणार आहोत. त्यावेळेला संघाचे संघनायक चांगला खेळ दाखवला आणि धूळ चारली चिंचपाडा संघाला. पहिल्या सामन्यामध्ये धूळ चारली होती मोह संघाला आणि या सामन्यामध्ये धूळ चारली ती चिंचपाडा संघाला आणि सुपर 8 मध्ये जाण्याचं स्वप्न इथे साकार झालंय. तर विनोद वाघमारेशी आम्ही थेट तिथे संवाद साधतोय जे व्यासपीठाकडे येणार आहेत. निश्चितच अतिथी मान्यवरांची शुभ हस्ते इथे पारितोषिक देण्यात येईल. तर विनोदजी वाघमारे ठरलेत आपण खेळाडू अतिथी मान्यवर. तर नितीन भगत साहेब यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचे इथे स्वागत केलं जाईल. देवस संघाचे बिग सपोर्टर आपण पाहतोय आदरणीय संदीपजी वाघमारे साहेबांचे इथे शाळ पुष्पगुच्छाचे सरपंच आहेत. राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव. तर विनोदजी वाघमारे यांच्याशी आम्ही थेट संपर्क साधू. विनोदजी वाघमारे, गेल्या वर्षीची स्पर्धा तुमचा संघ थोड्याशा चुकामुळे पराभूत झाला होता आणि उद्या तुमचा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय आणि उद्याच्या सामन्यामध्ये तुमचा संघ खेळणार आहे. आणि कोणती रणनीती, कोणते डावपेच उद्याच्या सामन्यासाठी असतील? ज्या प्रकारे आज जो खेळ खेळलेला आहोत तेच खेळ उद्या आम्ही खेळणार. पण गेल्या वर्षी जी चूक आमच्याकडनं जी झाली ती चूक या उद्याच्या सामन्यामध्ये, कारण की सुपर 8चा सामना तो होता आणि मयूर हा आजचा या वर्षाचा स्टार प्लेअर जो आहे त्याने गाड लाईन क्रॉसच्या आतमध्ये काढले होते. 2 धावाची पेनल्टी लागली होती आणि त्या 2 धावांनी आम्ही या ठिकाणी हारलो होतो. पण ती चूक ह्या वर्षी माझा कुठला खेळाडू करणार नाही ही माझ्याकडनं शब्द. आणि रणनीती आता जो सामना जो कोण जिंकेल, विचुंबा असेल किंवा आदई असेल, त्याप्रमाणे आम्ही उद्या संध्याकाळी चर्चा करू आणि त्याच्यावर गेम प्लॅन करू. कोणत्या संघाबरोबर खेळायला आवडेल, विचुंब की आदई? आतापर्यंत आदई या संघाबरोबर आम्ही खूप सामने खेळलो. विजय संघासमोर आम्ही मोजके 2-3 सामने खेळले. मागच्या 2 वर्षापूर्वी आदईचा जो ग्राउंड आहे राजीव गांधी मैदान, त्या मैदानावर सुपर 8च्या सामन्यामध्ये आम्हाला विचुंबे संघाने 36 धावा काढून दिल्या नव्हत्या. त्याचा उद्या